नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्टमध्ये टेक्निकल मॅन पॉवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसची भरती आहे आणि याच्यामध्ये टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत त्या सिनियर ऑफिसर आणि दुसरं जे आहे ते आहे सिस्टीम ऑफिसर, अशा दोन पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। दोन्ही पोस्ट ज्या आहेत त्या पोस्ट मित्रांनो टेक्निकल पोस्ट आहेत। या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर याच्यामध्ये बघा 29 जागा ज्या आहेत त्या सिनियर सिस्टीम ऑफिसरच्या भरल्या जाणार आहे आणि 54 ज्या जागा आहेत त्या सिस्टीम ऑफिसरच्या भरल्या जाणार आहेत। या जागा बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये मित्रांनो इथं आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 1 जानेवारी 2025 पासून ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। मित्रांनो ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाइन ॲप्लिकेशन भरू शकता। आता इथं मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते दिलेलं आहे। सिनियर सिस्टीम ऑफिसर साठीची तुमची डिग्री BTech मधली कॉम्प्युटरची डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याच्याच बरोबर तुमचं नेटवर्किंग सर्टिफिकेशन असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे MCSE म्हणजेच मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टीम इंजिनियरचं सर्टिफिकेट किंवा RHC रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर किंवा त्याला इक्विव्हॅलेंट जे आहे ते रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स जे सर्टिफिकेट आहे ते असणं आवश्यक आहे। एकूण जागा 29 आहेत आणि तुम्हाला इथं सॅलरी जी आहे ती सॅलरी मित्रांनो 46,000 रुपये इतकी मिळणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती सिस्टीम ऑफिसरची आहे। त्याच्यासाठी तुमची BTech ची कॉम्प्युटरची डिग्री असणं आवश्यक आहे। MCA किंवा इक्विव्हॅलेंट कोणतंही क्वालिफिकेशन तुमचं असलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे आणि तुम्हाला इथं 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स मागितलेला आहे। वरची जी पोस्ट आहे सिनियर सिस्टीम ऑफिसर त्याच्यासाठी तुम्हाला इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। मित्रांनो बघा इथं तुम्हाला सर्टिफिकेशन नेटवर्किंगचं मागितलेलं आहे आणि वरची जे सर्टिफिकेट आहेत तेच सर्टिफिकेट या ठिकाणी देखील मागितलेले आहे। एकूण जागा 54 आहेत। 40,000 रुपये इतकी तुम्हाला तिथं सॅलरी दिली जाणार आहे। त्याच्यानंतर बघा काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। इथं फक्त तुमची इंटरव्ह्यू होणार आहे, यामध्ये तुमची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही हे लक्षात घ्या। आणि मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहेत, त्या सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे सोबत ठेवायचे आहे। फॉर्म कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावा ते देखील तुम्हाला इथं दिलेले आहे। त्याच्यामध्ये बघा आता इथं लिस्ट ऑफ लोकेशन, कोणत्या लोकेशनला किती जागा आहेत ते दिलेले आहे। सिनियर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसरच्या तुम्ही पाहू शकता ही जी लिस्ट आहे ही लिस्ट बघा अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ह्या जागा देण्यात आलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यासाठी हा जो तक्ता आहे तो तक्ता व्यवस्थित पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेला आहे। मित्रांनो तुम्हाला इथं फॉर्म भरत असताना तुमच्या काही रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी देखील या ठिकाणी दिलेले आहेत। तुम्हाला त्या ठिकाणी काम जे आहे ते काम कशा पद्धतीने करावं लागणार आहे याची माहिती दिलेली आहे। एज लिमिट जे आहे ते एज लिमिट तुमचं 40 पेक्षा जास्त नसलं पाहिजे हे इथं मेन्शन केलेलं आहे। मित्रांनो हे लक्षात घ्या, 40 पेक्षा तुमचं वय जर जास्त असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही। तुमच्यावरती कोणत्याही केसेस वगैरे दाखल नसल्या पाहिजेत मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला तिथं इंटरव्ह्यूला जायचं आहे। तुमची जी भरती आहे ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेस वरती असल्यामुळे तुम्हाला 1 वर्षाचं तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, कॉन्ट्रॅक्ट केलं जाणार आहे। ते कॉन्ट्रॅक्ट तुमचं 5 वर्षापर्यंत एक्सटेंड केलं जाऊ शकतं। आलं का लक्षात? बघा तुमचे ट्रान्सफर वगैरे होऊ शकते का, तर होऊ शकते मित्रांनो। तुम्हाला तिथं ट्रेनिंग लीव जे आहेत त्या लीव तुम्हाला इयर मध्ये
8 लीव्ह असणार आहेत हे लक्षात घ्या. रेसिडेन्सी प्रोव्हिजनच्या काही सूचना दिलेल्या आहेत. आणि मित्रांनो, तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट कशा पद्धतीचं असावं त्याचा फॉर्मॅट या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला छोटं कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं, ते देखील इथं फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला अर्ज कधी भरायचा आहे तर 15 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन ऍप्लिकेशन करायचं आहे. या भरतीबाबतच्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही मला निश्चितच कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.